राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोबतची बैठक संपलेली आहे। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवलेला आहे। प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचं अध्यक्षपद देण्याची देखील मागणी करण्यात आली आहे। जवळपास तासभर वर्षा निवासस्थानी ही खलबतं सुरू होती। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समोर ठेवलेला आहे। जवळपास तासभर वर्षा निवासस्थानी ही बैठक सुरू होती। ही बैठक आता संपलेली आहे अशी माहिती समोर येते आहे। तर प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचं अध्यक्ष करावं अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। जवळपास तासभर वर्षा निवासस्थानी ही खलबतं सुरू होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। जवळपास तासभर ही चर्चा चाललेली आहे। त्यानंतर आता ही बैठक संपली आहे अशी माहिती समोर येते आहे। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशा मागणीचा हा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समोर ठेवलेला आहे। जवळपास तासभर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ही बैठक चाललेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू होती। जवळपास तासभर यावर खलबतं झालेली आहे। तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना करावं अशी देखील मागणी या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित होते अशी माहिती आहे। या नेत्यांनी आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोर हा प्रस्ताव ठेवलेला आहे। जवळपास तासभर ही संपूर्ण चर्चा सुरू झालेली आहे। अजित पवार यांचं दुःखद निधन झालं, अपघाती निधन झालं आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडनं केली जाते। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक सुरू झालेली होती। जवळपास तासभर ही बैठक झालेली आहे। ही बैठक आता संपलेली आहे। उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादर केलेला आहे। त्यावर आता मुख्यमंत्र्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याकडे देखील आता लक्ष लागलेलं असेल। ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश, बैठक संपलेली आहे असं समजतंय, काय नेमकी बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे, कोण कोण नेते उपस्थित होते? अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना वेग येतोय। वेगवेगळ्या पातळ्यांवर बैठका घेऊन पहिल्यांदा स्वपक्षामध्ये काही बैठका झाल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज भेटायला आले। त्यामुळे सुनील तटकरे आहेत, प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल आहेत, छगन भुजबळ आहेत, धनंजय मुंडे त्या ठिकाणी आलेले आहेत। या सगळ्यांमध्ये आता पुढच्या दृष्टीने काही प्राथमिक चर्चा झालेली आहे। जी चर्चा गेल्या काही तासांपासून सुरू होती। उपमुख्यमंत्री कोण होणार, अर्थ खातं कोणाकडे जाणार आणि या सगळ्या बाबीच्या अनुषंगाने आता मुख्यमंत्र्यांकडे काही बाबींवर प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हेच नेते पुन्हा आपापसामध्ये बैठक घेऊन काही बाबींवर चर्चा करतील, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाचा आणि अर्थ खात्याचा विषय निकाली निघू शकतो। एकूणच आता राजकारण हे कधी थांबत नसतं, राजकारणाला थांबवता येत नाही, याचाच एक अनुभव या ठिकाणी येतो आहे। अजित पवारांच्या निधनानंतर अंत्यविधी झाल्यानंतर लगेचच या बैठका होत आहेत आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे जो उपमुख्यमंत्री पदाचा। या पदावर कोण असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, याशिवाय दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार का, विलिनीकरणाचा त्याला पार्श्वभूमी आहे। गेल्या महिनाभरापासून या सगळ्या संदर्भामध्ये हालचाली सुरू होत्या आणि अजित पवारांच्या जाण्यानंतर आता पुढे एकत्रित विलिनीकरण होणार का, हे एकत्र येणार का, या एकत्रीकरणानंतर पुढे काय असू शकतं, त्याचं सत्तावाटप काय असू शकतं आणि त्या सत्तावाटपामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका कशी असू शकते, भारतीय जनता पक्षाला काय अपेक्षित आहे। जे शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाची साथ द्यायची नाही अशी भूमिका घेतली होती, आता त्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत आणि एकत्र आल्यानंतर त्यांना सत्तेमध्ये कशा प्रकारे सामावून घ्यायचं आहे, या सगळ्या बाबींवरती आता मुख्यमंत्र्यांकडे चर्चा झाल्याचं समजत आहे। दुसरी आणखीन एक महत्त्वाची बाब आहे, विलिनीकरणाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला असं समजतं आहे। विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर सत्तेमध्ये जाणार का आणि त्याशिवाय या दोघांमध्ये विलिनीकरणानंतर कोणाचा वर्चस्व राहील, या बाबी फार महत्त्वाच्या राहणार आहेत। एकीकडे विलिनीकरण जरी झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा वर्चस्व असेल, ते वरचढ राहतील याची काळजी आता जे नेते भेटतायत ते घेत आहेत आणि त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये, पुढच्या काही तासांमध्ये या राजकीय हालचालींना आता पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे। निश्चितच धन्यवाद ज्ञानेश या माहितीसाठी।